SPN न्यूज, आवाज नाशिकचा। मित्रांनो, सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। नाशिक शहर की जणू खड्ड्यांचे शहर, अशीच निर्माण होत आहे का ओळख? नागरिकांचा संताप अनावर। सविस्तर वृत्त असे। सातपूर अंबड लिंक रोड सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। नाशिकमधील अपघात देखील मोठ्या प्रमाणात होत आहे। नाशिकमध्ये पाथर्डी फाटा प्रभाग क्रमांक 31 मध्ये अजूनही नागरिक रस्त्यांच्या प्रतीक्षेत आहे। डोंगरे नगर, खंडेराव नगर, स्वप्नपूर्ती नगर 2 ते 3 दिवस पाऊस झाल्याने आणि महापालिकेच्या बांधकाम विभागाचा अक्षरशः विकास वाहून गेला। शहरातील रस्ते पाहिले की हा पाऊस होता की गुणवत्ता विभागाच्या कामाची वॉटर टेस्ट होती, असा प्रश्न पडतो। रस्त्यांवर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ते आहेत हे शोधण्यासाठी आता भूगर्भशास्त्रज्ञांची समितीच नेमावी लागेल। काही ठिकाणी तर खड्डे बुजविण्याचा कार्यक्रम इतक्या भक्तिभावाने केला जातो की दुसऱ्या पावसात ते पुन्हा जन्म घेतात। बहुधा नाशिकच्या खड्ड्यांना अमरत्वाचे वरदान मिळाले की काय, असा सामान्य नागरिकांना भास होत आहे। खड्डे बुजविण्यासाठी वापरले जातात की पुन्हा येण्यासाठी? डांबर आहे की बिस्किटचा चुरा, असा संशय प्रशासनावर येत आहे। गुणवत्ता विभागाचे नाव ऐकले तरी नाशिककरांना हसू येते, कारण शहरात गुणवत्ता शोधण्यासाठी मायक्रोस्कोप लागतो। गुणवत्ता शब्दाचा अर्थ शब्दकोशातच शोधत बसला असावा असे होत आहे। खड्डे बुजविणे म्हणजे नागरिकांवर उपकार केल्यासारखाच आविर्भाव, आणि 2 दिवसांनी तेच खड्डे पुन्हा नागरिकांच्या स्वागतासाठी उभे राहतात। आयुक्तांचे रस्ते दर्शन, विभागाचा केराचा टोकरा। आयुक्त व महापौर मॅडम स्वतः रस्त्यावर उतरले, सूचना व्हिडिओ काढले, इंस्टाग्राम बनवला, शेअर केला, पण त्या सूचना बहुधा बांधकाम विभागाने या सूचनांचे पालनच केले नाही की काय, असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे। यावेळी स्थानिक नागरिकांनी व नाशिककरांनी आपले मनोगत व्यक्त करीत प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे। माझं नाव वैशाली शेलार। आम्ही इथे धोंडगे पाटील नगरला पाथर्डी शिवारात राहतो। आम्ही गेल्या 5-6 वर्षापासून इथे राहत आहे। तर दरवर्षी पावसाळ्यात आमचे खूप कठीण हाल होत आहेत। दरवर्षी नगरसेवक फक्त येता आणि मतदान करता, कोणता कार्यक्रम असला की ती फक्त मतदानाची वाई करता। तुम्ही आम्हाला मतदान करा, आम्ही रस्ते करू, हे करू, ते करू, पण अक्षरशः आम्ही आमच्या लहान मुलांना खूप कठीण परिस्थितीत इथून कसे तरी घेऊन जातो। त्यांना आम्हाला क्लासला सोडणं म्हणा, त्यांना शाळेत सोडणं म्हणा, किंवा आमचे काही वृद्ध असतील, आमच्या घरातले काही आजीबाबा असतील, त्यांना पण आम्हाला दवाखान्यात न्यायला खूप प्रॉब्लेम होतो आहे। अक्षरशः 4 व्हीलर गाड्यासुद्धा इथं अडकत आहे, पण इथं प्रशासन अजिबात लक्ष द्यायला तयार नाही। इथं खड्डे झाले, त्या खड्ड्यांमध्ये खूप पाणी साचले, त्या पाण्यांमुळे डेंग्यूचे डास होत आहेत, खूप सारे डास तयार होत आहेत। रोज आमचे लहान मुलं बाहेर थोडेसे पार्किंगमध्ये खेळायला आले का त्यांना ते डास चावत आहे। आणि इथं आमच्या एरियामध्ये सगळे मुलं तापाने जास्त व्यस्त झालेले, कारण का त्यांना ते मच्छर चावतात, पण प्रशासन किंवा नगरसेवक कोणीही इथं येत नाही आहे किंवा बघायला येत नाही आहे। अक्षरशः आम्हाला चालता येत नाही। तुम्ही बघता इथली परिस्थिती कशी आहे, काय आहे, सगळीकडे चिखल आहे। त्या चिखलामध्ये आम्ही अक्षरशः पडतोय। आमच्या 2 व्हीलर असतील, त्या 2 व्हीलर पण फसत आहे, पण प्रशासन बिलकुल इथं येत नाही आणि इथं अजिबात लक्ष घालत नाही। तुम्ही इथं मुलं पण बघा, मुलांचे शूजसुद्धा पूर्ण मातीत भिजता। आम्ही तसंच आमच्या मुलांना रोज स्कूलला पाठवतो, पण आमची प्रशासनावर पूर्ण नाराजी आहे की फक्त नगरसेवक येता आणि मतदान मागता, पण इथं पावसाळ्यात कोणीही बघायला तयार नाही आहे। तर माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे का त्यांनी आमच्या इथे स्ट्रीट लाईटचं, आमच्या इथल्या रस्त्यांचं कामकाज बघावं। धन्यवाद। हां, कशी परिस्थिती इथली रस्त्याची परिस्थिती एकदम बिकट झालेली आहे। आणि आता स्वतःच मी 2 वेळेस आता स्वतः पडलो आणि गाडीवरनं स्लिप झालो, सगळं भरलो, परत धुवून चुवून आता निघालो बाहेर। चालायला जागा नाही, खड्डे झालेले आहेत आणि ते हे ड्रेनेज केलेली आहे, ते हे वरती आहेत, चेंबरवरती आहेत ते। अजून परत म्हणजे लहान मुलांना ते सोडायलाच जागा नाही आहे। अच्छा, बाहेर सोडता येत नाही लहान मुलांना। नगरसेवक वगैरे इकडे कोण लक्ष देतं का? नगरसेवक काही नाही, येतात आणि फिरून जातात। अच्छा, येतात फिरून जातात। त्यांनी काहीतरी म्हणजे थोडंसं दगडं तरी टाकायला पाहिजे, काय खड्डे पडलेले आहेत त्याच्यावर दगड तरी टाकायला पाहिजे, पण काहीच नाही, ते सगळं चिखल झालेलं। प्रशासनाला काय विनंती करशील? प्रशासनाला एकच विनंती आहे की आमचे रस्ते तुम्ही सुधारवा, रस्त्यांवर चालायपुरती तरी जागा द्या आम्हाला। तुम्ही इथून बघितलं ना, इथून बघायपेक्षा तुम्ही इकडे घ्या पुढं। अच्छा, पुढं बघा, पुढं ते नाही तर चालता येत नाही हो। आणि त्याच्यामध्ये तिकडे बिल्डर लोक आहेत,
बिल्डर लोकांच्या गाड्या भरलेल्या, वाळूच्या भरलेल्या, याच्या भरलेल्या तसेच जातात. त्याच्यामुळेच रस्त्याचं खराब झालं आहे. त्याच्यामुळे रस्ते खराब झालेले. ओके ओके. त्याच्या अजून परत हे टँकर यायचे, टँकरवाल्यांनी बी तसंच जायचे, पण आता ते टँकरवाले इकडून भरतात, इकडचे इकडे जातात. अच्छा. SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान, SPN न्यूज नाशिक. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.